रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलोय फलटण जिंती नाका येथे उमऱ्या मारुती मंडळ आयोजित भव्य वारकरी भोजन सोहळा वर्ष 24वे यासाठी दर सालाप्रमाणे यावर्षीही मोरे काका आपले आचार्य असणार आहेत। त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष त्यांना जेवण बनवण्यासाठी मदत करत आहेत। चहा पोहेचा नाश्ता करून आम्ही सर्व साहित्य ट्रकमधून खाली काढून घेतले। वारकऱ्यांची जेवणासाठी रांग लावून घेतली। पहिल्या पानाचा नैवेद्य दाखवून मंडळाच्या अध्यक्षांच्या हातून या वारकरी भोजन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। आमच्या अध्यक्षांना दरवर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रांग लावून वारकऱ्यांना जेवण वाढायला सुरुवात केली। ही रांग जवळजवळ 1 किलोमीटर पर्यंत लांब अशीच पसरलेली होती। पहाटे 3 वाजल्यापासून असंच वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालत आहेत। वारकऱ्यांचा उत्साह पाहून आमचाही उत्साह वाढत होता। एका बाजूला वारकऱ्यांना आपण जेवण वाढत होतो आणि दुसऱ्या बाजूला आपण भात पिठलं तयार करत होतो। जसं एका बाजूला वारकऱ्यांना जेवण वाढण्याचं काम चालू होतं, तसंच दुसऱ्या बाजूला भात पिठलं तयार करण्याचं काम सुरू होतं। सकाळी सुमारे 10 वाजल्यापासून अशीच वारकऱ्यांची सेवा सुरू होती। कार्यकर्ते देखील उत्साहाने काम करत होते। वरुण राजा बरसत असल्याने कामाचा वेग थोडा मंदावला होता। त्या दरम्यान कार्यकर्त्यांनी पण जेवण करून घेतले। सकाळी सुमारे 10 वाजल्यापासून आपण जेवण वाढायला सुरुवात केली होती। दुपारचे 4:30 वाजले आहेत आणि आता आपलं जेवण संपत आलेलं आहे। पण वारकऱ्यांची लांबच लांब रांग पाहून आपला उत्साह वाढतच होता आणि आपण या जगामध्ये किती कणभर आहोत याची जाणीव झाली। दुपारचे 4:45 झालेले होते। मुक्ताईंची पालखी आली आणि आम्ही मुक्ताईंच्या पालखीचे दर्शन घेतले। त्यानंतर आमचं जेवण जे आम्ही भोजन बनवलं होतं ते संपलं आणि आम्ही ज्या क्षणाची वाट बघत होतो त्या क्षणाची चाहूल देत पाठोपाठ माऊलींचा नगारखाना आला। माऊलींचा नगारखाना आल्यानंतर माऊली येणार याच्यासाठी आम्ही तयारी करायला सुरुवात केली। आम्ही आमचं जेवण केलेलं साहित्य सर्व पटपट भरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही उभा राहिलो। ज्या क्षणाची आपण वर्षभर वाट पाहता त्या क्षणाची वाट बघत माऊलींच्या नगारखान्या पाठोपाठ माऊलींचा अश्व आला आणि तो क्षण आलाच ज्या क्षणाची वाट आपण दरवर्षी पाहत असतो। वारकऱ्यांच्या अथंग सागरासोबत माऊलींचा पालखी रथ आज मुक्काम म्हणजेच फलटण या दिशेने येत आहे आणि माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो। माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा कामाला लागलो। यावेळी काम थोडं वेगळं होतं। यावेळी आम्ही कचरा साफ करण्याचं काम हाती घेतलं होतं। कार्यकर्त्यांच्या उत्साहाने थोड्याच वेळात सर्व जागा साफ झाली। दर सालाप्रमाणे यावर्षीही पाणी पुरवल्याबद्दल सोमनाथ मारुती लगड आणि त्यांच्या सहकारी यांचे मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। याच प्रसंगी उपस्थित असणारे पोलीस खात्यातील अधिकारी यांचाही सत्कार मंडळाच्या वतीने केला गेला। तसेच आपले सर्वांचे लाडके आचारी मोरे काका यांचाही सत्कार करण्यात आला।
आपल्या सर्व साहित्याची वाहतूक करणाऱ्या दादांचाही सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला। या सर्व सोहळ्यासाठी सर्वात मोलाची मदत आपल्याला जागा व वीज पुरवून करणारे कुबुटा ट्रॅक्टर शोरूमचे मालक यांचाही सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला। सर्व कार्यकर्त्यांसोबत एक ग्रुप फोटो काढून या सोहळ्याची सांगता करण्यात आली। उमऱ्या मारुती मंडळ भव्य वारकरी भोजन सोहळ्याचे हे 24वे वर्ष आहे। पुढील वर्षी आपण हा सोहळा अजून दिमागदार करू हे निश्चित। हा सोहळा उत्तम पार पाडल्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आभार। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। रामकृष्ण हरी।